नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे विजयी झालेल्या शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात खासदार व गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सर्व विजयी नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की नवी मुंबईत सुरू असलेल्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. नवी मुंबईकर जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करत राहू. महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 42 नागरिकांना यश मिळाले असून नवी मुंबईकर जनतेने शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत नेहमीच पक्षाच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिल्याचं त्यांनी नमूद केलं. पुन्हा एकदा काही प्रभागांमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी त्यांनी ताकदीनं काम करावं असं आवाहनही श्रीकांत शिंदे सरांनी केलं. श्रीकांत शिंदे सर म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच पायाभूत सुविधा, नागरिक सुविधांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून खासदार म्हणून प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत विकास पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलं. या सत्कार सोहळ्याला उपनेते विजय चौगुले, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, सरोज पाटील, शीतल कचरे, दमयंतीताई, विजय माने, शिवराम पाटील, अमित चौगुले, युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे, M.K. मडवी यांच्या सर्व विजयी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगोदर कुठल्याही पक्षाने केली नव्हती, आज तेवढी घोडदौड शिवसेनेने केली. प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये शिवसेना नेण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. 80 जागा विधानसभेमध्ये आपण लढल्या आणि 60 जागा आपण त्या ठिकाणी जिंकलो. हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये जर उठाव केला नसता तर 2024 मध्ये जे आहे दिवस देखील आपल्याला पाहायला मिळाले नसते. हे देखील याद ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. 2022 मध्ये उठाव नसता केला की आज काय परिस्थिती असते. नगरपालिका आपण लढलो. नगरपालिकेमध्ये देखील लोकांना वाटलं होतं की काय शिवसेनेची जागा किती येणार. नगरपालिका आपण लढलो आणि 64 ठिकाणी थेट नगराध्यक्ष जे आहे निवडून आले. जिथे शिवसेनेची ताकद नव्हती, कधी शिवसेना निवडून आली नव्हती, तिथे देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले, नगरसेवक झाले. आज शिवसेनेची ताकद जी महाराष्ट्रामध्ये जी आहे 2022 पासून 2025 पर्यंत 3 वर्षांमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये क्रमांक 2 नंबरचा पक्ष जो आहे हा शिवसेना जो आहे हा या ठिकाणी झालेला. हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना आणल्या. लाडक्या बहिणी ज्या आहे, लाडकी बहीण योजना आज या महानगरपालिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो. आज या महाराष्ट्रामध्ये कुठलाही घटक असेल त्या घटकाला न्याय देण्याचं काम शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा केलं. वयोवृद्ध असतील, लाडका भाऊ असेल, लाडकी बहीण असेल, लाडकी लेक असेल, महिलांना बसमध्ये सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकांना सवलत असेल, या महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नवी मुंबईमध्ये वेगवेगळे निर्णय जे आहे हे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या नवी मुंबईमध्ये वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम देखील शिंदे साहेबांनी केलं. शेवटी सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करत शिवसेनेच्या विचारांवर मात चालत नवी मुंबईच्या जनतेची प्रामाणिक सेवा करावी व नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास घडावा असे आवाहन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.